वेलकम टू माय चॅनल. मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तुमच्या लिव्हिंग रूममध्ये जो रोबोट दिसतो, व्हॅक्यूम रोबो दिसतो, तो कोणत्या ब्रँडचा आहे. तर तो ड्रीम ब्रँडचा आहे, ड्रीम L10 प्राईम. आणि हा रोबो आम्ही एक म्हणजे पुष्पकनगरमध्ये झालो ना तेव्हाच घेतला, एक 7-8 महिन्यापूर्वी. तर मला कमेंट सेक्शनमध्ये असंही विचारलं होतं की तो खरंच युजफुल आहे का. तर तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा रोबो घेण्याचा आमचा मेन पॉईंट असा होता की आमच्या घरी शेरालुसी आहेत. त्यामुळे त्यांचे हे सुंदर सिल्की दिसणारे केस सतत कुठे ना कुठे पडत असतात घरात. तसं आम्ही त्यांचं ग्रूमिंग करतो, पण त्यांची केस खूप फटाफट वाढतात. तशा आमच्या घरी काकू येतात डस्टिंग क्लिनिंगसाठी, पण ते दिवसातून एकदाच होतं, म्हणजे सकाळी येतात. त्यामुळे मग दिवसभर शेरालुसीची इथे तिथे थोडी केसं असतात आणि मग त्यांना आम्ही इथेच त्यांचं जे खाऊचं बाऊल असतं ते इथेच ठेवतो आणि मग तेच घरभर पसरतात वगैरे खाताना. आणि मग ते खाली सगळं साफ वगैरे करायला लागतं, क्लिनिंग करावी लागते. ते चिकट त्यांचे राईसचे दाणे किंवा त्यांचं डॉग फूड फ्लोअरला असं चिटकून जातं. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं होतं की आम्हाला रोबोची गरज आहे. तर हा आम्ही क्रोमामधून घेतला होता. तसं त्याची डिलिव्हरी 2 दिवसावरती होती, पण आम्ही कार घेऊन गेलो होतो, त्यामुळे आम्ही ते हँडपिकच केला. आम्ही स्वतः घेऊन आलो आणि घरी आल्यावरती आम्हाला कॉल आला की टेक्निशियन आज येऊ शकणार नाहीत आणि तुम्हाला 2 दिवस वेट करावं लागेल, म्हणजे तो रोबो सेटअप करण्यासाठी, ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि मी आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो की आत्ता रोबो आणला आणि आम्हाला तो त्याच दिवशी ट्राय करायचा होता, चालवून वगैरे पाहायचा होता. तर आम्ही स्वतःच मग त्याची अनबॉक्सिंग केली. आम्ही टेक्निशियनसाठी वेट नाही केलं. आणि जेव्हा त्याची आम्ही अनबॉक्सिंग केली तेव्हा त्याच्यावर काही इन्स्ट्रक्शन्स होते. आम्ही ड्रीम करून एक ॲपही डाउनलोड केला, ज्यातून तुम्ही हा रोबो ऑपरेट करू शकता. म्हणजे टाईम वगैरे सेट करणं, तुम्हाला दिवसातून किती वेळा क्लिनिंग हवी आहे तुमच्या पूर्ण घराची, किंवा एखाद्या पॅचची, किंवा लिव्हिंग रूमची फक्त, किंवा फक्त बेडरूम्सची. हे सगळं आम्ही सेटिंग केलं. आणि त्याच्यानंतर वेळ आली मॅपिंगची. तर हे सगळं जेव्हा रोबो काम सुरू करतो त्याआधी तो अख्ख्या घराची मॅपिंग करतो. तिथे आम्ही एक चूक केली होती, ती म्हणजे आमच्या घरातला एक वॉशरूमचा दरवाजा ओपन राहिला होता. त्यामुळे जेव्हा त्याने मॅपिंग केली, त्याचं नाव चिठ्ठी आहे, आम्ही आमच्या रोबोचं नाव चिठ्ठी ठेवलं आहे. तर चिठ्ठीने जेव्हा मॅपिंग केली तेव्हा त्याने ते वॉशरूमही इन्क्लूड केलं आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. आणि मग नेक्स्ट डे जेव्हा आम्ही उठलो आणि हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही सेटिंग वगैरे केली आणि मग नेक्स्ट डेसाठी त्याचा टाईम सेट केलं सकाळी 4 वाजता. म्हणजे त्याला एक जवळजवळ पूर्ण डीप क्लिनिंग छान करण्यासाठी 1-1.5 तास जातो पूर्ण घराची. आणि आम्ही सकाळी उठलो तेव्हा पूर्ण घर छान स्वच्छ झालेलं होतं, पण एक एरर येत होता सतत आमच्या ॲपवरती की रोबोट गॉट स्टक. आणि तो एरर असा होता की तो वॉशरूममध्ये एंटर करू पाहत होता, पण वॉशरूमचा दरवाजा बंद होता, त्यामुळे त्याला एंटर नाही करता आलं. मग आम्हाला पुन्हा आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की अच्छा, की मॅपिंगमध्ये काल वॉशरूमचा दरवाजा ओपन राहिला होता, त्यामुळे त्याने तो वॉशरूमही काउंट केला आहे त्याच्या मॅपमध्ये. आणि मग आम्हाला पुन्हा त्याची मॅपिंग करावी लागली. अदरवाईज सांगायला गेलं तर ओव्हरऑल काम खूप छान करतो चिठ्ठी, पण तो काकूंना रिप्लेस नाही करू शकत, कारण काकू जी सकाळची डस्टिंग, मॉपिंग, क्लिनिंग करून जातात, तोही त्या लेवलची करतो. पण म्हणजे तुम्हाला थोडं एक ॲडिशनल कामही येईल. म्हणजे जर त्याच्या हाईटप्रमाणे तो वस्तूंच्या खाली जातो. जसा हा सोफा आहे, इझिली तो जाऊ शकतो. आणि आमचा आत बेडरूममध्ये बेड आहे, त्याखाली तो जात नाही, कारण त्याची हाईट त्या लेवलपेक्षा थोडी जास्त आहे. त्यामुळे मग तिकडे आम्हाला मॅन्युअली आमच्याकडे जो दुसरा व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याने साफ करावं लागतं. अदरवाईज आणखी एक गोष्ट, तुम्ही जेव्हा हा रोबो स्टार्ट कराल ना, मेक शुअर की तुम्ही फ्लोअरवरती कोणत्याही वायर्स
की कोणतेही मोठे ऑब्स्टॅकल्स ठेवणार नाही, जेणेकरून जेव्हा तो पार्ट जेव्हा तो एरिया साफ करायला जाईल रोबो, तेव्हा तो तिथे स्टक व्हायला नको किंवा तिकडे अडकायला नको. तो मेक शुअर तुम्ही त्या हेवी वस्तू थोड्या बाजूला कराल जर तुम्हाला तो पण एरिया साफ करून घ्यायचा असेल तर. प्लस तुमच्या वायर्स, केबल्स ह्या काहीही फ्लोअरवर ठेवू नका, त्या टँगल होतात आणि मग तो रोबोमध्ये अडकतात. तसं त्यांना डिटँगल करणे इज व्हेरी इझी. तुम्ही इझिली म्हणजे त्यांचे ते खालचे मॉप पॅड्स रिमूव्ह करून ते टँगल्ड वस्तू काढू शकता, पण तो ॲडिशनल त्रास आहे. अदरवाईज आमचा सोफार 7-8 महिन्याचा एक्सपिरियन्स खूप छान राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचे मॉप पॅड्स आम्हाला क्लीन करावे नाही लागत, तो सेल्फ क्लिनिंग करतो. फक्त दिवसातून एकदा आम्ही त्यांचे वॉटर टँक्स चेंज करतो. त्यात 2 वॉटर टँक्स आहेत, एक क्लीन वॉटरचं आणि एक डर्टी वॉटरचं. डर्टी वॉटरच्या टँकमध्ये पाणी नाही भरत, क्लीन वॉटरच्या टँकमध्ये तुम्ही वॉटर फिल करता आणि त्याच्यामध्ये तुमचं जे काही असेल, डेटॉल असेल किंवा तुमचे जे काही क्लीनर्स असतील ते तुम्ही टाकू शकता. आणि तुमचं जे टाईम सेट केलं आहे किंवा तुम्हाला जर टाईम चेंज करायचं आहे तर तसं तुम्ही ते सेट करून ठेवू शकता. मग तो स्वतः ॲक्टिव्ह होऊन ती सगळी साफसफाई करतो. तर हा होता माझा एक्सपिरियन्स चिठ्ठीसोबतचा. आय होप मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला आय एम नॉट शुअर की तुम्ही कन्व्हिन्स आहात की नाही रोबो घेण्यासाठी. एक गोष्ट, जर तुमच्या घरी पेट्स वगैरे असतील, जसे आमच्या घरी शेरालुसी आहेत, आणि जेव्हा आम्ही बाहेर जायचं काही प्लॅन करतो तेव्हा काही वेळेला शेरालुसींना घरीच ठेवून जातो आम्ही. त्यावेळेला आम्ही रोबो ॲक्टिव्ह करून नाही जात किंवा तो ऑलरेडी स्केड्यूल असेल एखाद्या टाईमसाठी क्लिनिंग करायला तर तो आम्ही स्केड्यूल काढून टाकतो. कारण एकदा असं झालं होतं की आम्ही खूप लेट आलो घरी, काहीतरी काम होतं, ते काम आटपून आम्ही घरी आलो. तेव्हा आल्यावर पाहिलं की लुसीची शेपटी त्या रोबो खाली अडकली होती आणि ती खूप म्हणजे वैतागली होती, कारण तो रोबो हेवी आहे. ते रिमूव्ह करणं तिला, तो अडकलेला रोबो तिच्या शेपटीपासून रिमूव्ह करणं तिला नक्कीच पॉसिबल नव्हतं. मग आम्ही आलो आणि लिटरली आम्हाला तिचे शेपटीचे केस थोडी कापावी लागलीत, कारण ती केस रोबोच्या मॉप पॅड्समध्ये अडकून गेली होती खूप वाईट पद्धतीने. त्यामुळे प्लीज जर तुम्ही तुमचे पेट्स किंवा लहान मुलं जर घरी असतील तर मेक शुअर की तुम्ही ते रोबो ॲक्टिव्ह करू नका. जेव्हा तुम्ही असाल तेव्हाच ते ठेवा, अदरवाईज इट्स गुड टू गो. वर्थ आहे रोबो घेणं. आणि स्पेशली जर तुम्ही वर्किंग असाल, हजबंड अँड वाईफ, किंवा घरी कोणी हेल्प नसेल किंवा तुम्हाला हाऊस हेल्प मिळाली नसेल तरी काही इश्यू नाही, म्हणजे तुम्ही रिलाय होऊ शकता रोबोवरती. सो द आन्सर इज येस, तुम्ही रोबोवरती रिलाय होऊ शकता. कारण एंड ऑफ द डे ती एक मशीन आहे, तुम्ही जे इन्स्ट्रक्शन्स देणार तेच ती फॉलो करणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा कोपरा क्लीन नाही केला, तो कोपरा क्लीन नाही केला, तर तसं नाही आहे. तुम्हाला तो इन्स्ट्रक्शन्स देऊन त्याच्या सेटिंग्स करून घ्यावं लागेल. आय होप मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. थँक्यू.